वेलकम स्टुडंट. राज्यशास्त्र विभागातर्फे तुमचं पुन्हा स्वागत करीत आहोत. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम. आज आपण BA 5th सेमिस्टर तुलनात्मक राजकारण, शासन आणि राजकारण या विषयाबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. तर आजचा आपला टॉपिक आहे तुलनात्मक शासन आणि राजकारणाचे व्याप्ती आणि महत्त्व. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये म्हणजे मागच्या लेक्चर्समध्ये आपण तुलनात्मक राजकारणाचा अर्थ आणि स्वरूप बघितलं होतं. तर थोडक्यात आपण काल पाहिलं की तुलना करताना ह्यावेळेस आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये 2 राष्ट्रांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. ते 2 राष्ट्र म्हणजे एक तर अमेरिका आणि दुसरा आहे इंग्लंड. ओके, तर दोनही उत्तर दक्षिणसारखे म्हणजेच काय तर विरुद्धार्थी राष्ट्र आहेत. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे त्यांची शासन प्रणाली आहे ते शासन प्रणाली इंग्लंड आणि अमेरिकेची ही टोटली वेगळी आहे. ते आपण हळूहळू त्यांचा अभ्यास करू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ॲरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळापासून तुलनात्मक राजकारणाला किंवा तुलनात्मक राज्यशास्त्राला सुरुवात झाली असं आपण पाहिलं होतं. आणि त्याच कारणास्तव आपण ॲरिस्टॉटलला तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक म्हणून देखील ओळखला जात असतो. कारण काय होतं की त्यांनी तुलनात्मक राज्यशास्त्राचा अभ्यास करताना एकूण 158 नगरराज्यांच्या संविधानाचे अध्ययन केले होते आणि ते पण तुलनात्मक पद्धतीने. म्हणून ॲरिस्टॉटलला तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. अर्थ पाहताना आपण हा देखील पाहिलं की तुलनात्मक शासन आणि राजकारणाला भिन्न 4 ज्ञानशाखाने नावाने ओळखले जाते. ते देखील होते की तुलनात्मक शासन, तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक विश्लेषण आणि तुलनात्मक पद्धती. काही लेखकांनी काही विचारवंतांनी हे 4 ज्ञानशाखा एक मानली, तर काही विचारवंतांनी काही लेखकांनी हे 4ही शाखा वेगवेगळे मानली. ओके, तर तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण या दोन्ही संधीचा किंवा दोन्ही नावाचा अर्थ काही विचारवंतांनी किंवा काही लेखकांनी त्यांनी प्राप्त झालेले संदर्भ देखील वेगवेगळे आहे असं सांगितलेले आहे. म्हणजेच काय तर राजकीय संस्था आणि शासन पद्धतीच्या प्रकारचे तुलनात्मक अध्ययन म्हणजे तुलनात्मक अध्ययन म्हणजे काही लेखकांनी काय सांगितले की राजकीय संस्था आणि राजकीय शासन पद्धतीच्या प्रकारचे तुलनात्मक अध्ययन म्हणजे तुलनात्मक शासन म्हणते. जे एखाद्या राष्ट्रामध्ये राजकीय संस्था असेल आणि त्या शासन पद्धतीचे कोणते प्रकार आहेत ते त्याचे तुलनात्मक अध्ययन करणेच म्हणजे तुलनात्मक शासन पद्धती होय. तर त्या तुलनात्मक पद्धतीमध्ये किंवा त्या तुलनात्मक राजकारणामध्ये 1950 नंतर वैज्ञानिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले. म्हणजेच काय तर 1950 नंतरच्या काळात तुलनात्मक अध्ययनाच्या स्वरूपात अनेकविध बदल घडून आले. ते अनेकविध बदल म्हणजेच काय तर 1950 नंतर एक साधारण तुलनात्मक राज्यशास्त्राला चालना मिळाली होती. परंतु 1950 नंतरच्या काळात तुलनात्मक राज्यशास्त्राला किंवा तुलनात्मक राजकारणाला तुलनात्मक शासनाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले. अर्थ पाहताना आपण स्वरूप पाहताना आपण पाहिलेले होतं की आजच्या काळात आणि प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या काळात तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्रात देखील जमीन आसमानचा आपल्याला फरक दिसून येतो. म्हणजेच काय तर राज्यसंस्था आपण पाहिलं की अति प्राचीन आहे. म्हणजे तुलनात्मक शासन पद्धती हे प्राचीन काळापासून सुरुवात झाली असली तरीही आता 21व्या शतकातील राज्यसंस्था ही प्राचीन काळापेक्षा आपल्याला अनेक बाबतीत भिन्नता आढळून येतील. आणि त्या राज्यसंस्थेच्या स्वरूपात काळानुसार बदल झाला आणि ते काळानुसार बदल होणं देखील आवश्यक आहे. राज्यशास्त्र बाबतीमध्ये आपण हेच म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीमध्ये काळानुसार काही कालखंडानुसार बदल होणं आवश्यक आहे. आजचे राज्यशास्त्र हे प्लेटोच्या किंवा ॲरिस्टॉटलच्या काळातील राज्यशास्त्र असू शकत नाही. कारण काय की राज्यशास्त्राच्या स्वरूपातही काळानुसार बदल होणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण पहिला पॉईंट पाहिलं होतं की 1950पर्यंतच्या काळातील तुलनात्मक राजकारण आणि अभ्यास विषयाचे स्वरूप मागच्या विषयाला आपण पाहिलं, मागच्या लेक्चर्सला आपण पाहिलं.
त्यामध्ये पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था पाहिलं तर पहिली अवस्थामध्ये काय होतं की ॲरिस्टॉटल हा तुलनात्मक शासन आणि राजकारण या अभ्यास विषयाच्या ज्ञानशाखेचा जनक मानला होता पहिली अवस्थेमध्ये. आणि त्यानेच राज्यशास्त्र या विषयाच्या तुलनात्मक अध्ययन करून त्याच्या मागोपाठ मॉन्टेस्क्यू, मॅकेविली, जॉन स्टुअर्ट मिल अशा इत्यादी विचारवंतांनी तुलनात्मक राज्यशास्त्राला किंवा तुलनात्मक शासनाला चालना दिली. म्हणजेच काय तर ती परंपरा पुढं जोपासली. आणि पहिली अवस्थेमध्ये तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची निर्मिती, उत्पत्ती आणि विकास व्हायला लागला. म्हणून त्याला आपण पहिली प्राथमिक अवस्था म्हणतो. दुसरी अवस्थामध्ये काय झालं तर काही जे लेखक होते जसे एच बियर, रॉयसी मॅक्लॅडिस, हॅस असा विविध लेखकांनी काही अभ्यास करून काही आपले ग्रंथलेखन करून तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाचा विकास होण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरले त्यांचे ग्रंथ. आणि त्याच ग्रंथातून पुढे दुसरी अवस्थेला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त व्हायला लागलं. असे तुलनात्मक स्वरूपाच्यामध्ये आपण पहिली आणि दुसरी अवस्था पाहिलं होतं. तर आज आपल्याला पाहायचं आहे की तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती. तर आपण पाहिलं होतं की 1950 नंतरच्या काळामध्ये तुलनात्मक राजकारणाला एक सुव्यवस्थित चालना मिळाली. म्हणजेच काय तर वैज्ञानिक स्वरूपाकडे, वैज्ञानिक कालखंडाकडे तो वाटचाल करायला लागला. तुलनात्मक राजकारण आपण शासन म्हणू शकतो. त्यानंतर काय झालं की त्या तुलनात्मक राजकारणाच्या विषयाच्या खऱ्या अर्थाने विकास घडून कधी आला तर 1950 नंतरच्या कालखंडानंतरच तुलनात्मक राज्यशास्त्राला सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थाने विकास घडून आला. त्यामुळे तुलनात्मक राजकारण ह्या अभ्यासविषयक संक्रमण व्यवस्थेत आहे असं म्हणता येते. म्हणजेच काय 1950 नंतर त्या तुलनात्मक शासनाला जेव्हा सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थाने जेव्हा विकास घडून आले तेव्हाच तुलनात्मक राजकारण हा अभ्यासविषय संक्रमण अवस्थेत आहे असा म्हणू लागला किंवा आपण असे म्हणू शकतो. तर तुलनात्मक राजकारणाचा अध्ययनाचा क्षेत्र आपण अभ्यासायला गेलो तर खूप मोठा आहे. कारण की तुलनात्मक राजकारणाच्या अध्ययनाच्या क्षेत्राचा विस्तार आपण सांगू शकत नाही. हा कालखंड आपण सांगू शकतो की प्राचीन कालखंडापासून किंवा प्लेटो किंवा अरिस्टॉटलच्या कालखंडापासून तुलनात्मक राजकारणाच्या किंवा तुलनात्मक शासनाची सुरुवात झाली. परंतु तुलनात्मक शासन या अभ्यास विषयापेक्षा तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची व्याप्ती अधिक विशेष आहे. आपण पाहिलं होतं की तुलनात्मक राजकारणाचे तुलनात्मक शासनाचे 4 ज्ञानशाखा आपण पाहिलेले होते की 4 नावांनी त्याला ओळखलं जात होते. ते 4 नावं किंवा 4 ज्ञानशाखा कोणते होते? तुलनात्मक शासन, तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक विश्लेषण, तुलनात्मक पद्धती. तर काही लेखकांनी हे 4ही ज्ञानशाखा एक मानले तर काही लेखकांनी हे 4ही ज्ञानशाखा वेगवेगळे मानले. परंतु आपण तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती पाहताना आपण का पाहतो आता की तुलनात्मक शासन या अभ्यास विषयापेक्षा तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची व्याप्ती अधिक विशाल आहे. म्हणजेच ह्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण हे दोन्ही नावं त्यांनी वेगवेगळे सांगितलेली आहे. तर तुलनात्मक शासन म्हणजे एखादा व्यक्ती शासन करते. राजकारण म्हणजे काय तर वेगवेगळी गोष्टी येतात असतात त्यामध्ये. ठीक आहे, एखादा राजकारण व्यक्ती येत असते, त्यामध्ये शासन प्रणाली येत असते, त्यामधला घटक येत असते, त्यामधला क्षेत्रविस्तार येत असते. म्हणून त्याने सांगितलेलं काय की तुलनात्मक शासन या अभ्यास विषयापेक्षा तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची व्याप्ती अधिक विशाल आहे. कारण काय असेल? कारण असं आहे की तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयात राजकीय संस्थेचे केवळ औपचारिक व वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जात नाही तर यात राजकीय संस्थेच्या कार्यप्रणालीशी संबंधित विभिन्न प्रक्रियेचे अध्ययन केले जाते. म्हणजेच काय तर तुलनात्मक शासनामध्येच फक्त काय आहे तर औपचारिक आणि वैज्ञानिक पद्धतीनेच अभ्यास केले जात असते तुलनात्मक शासनामध्ये. परंतु तुलनात्मक राजकारणामध्ये त्या घटकाचा फक्त औपचारिक किंवा वैज्ञानिक पद्धतीनेच अभ्यास केला जात नाही तर त्यामध्ये त्या संस्थेच्या कार्यप्रणालीशी जे संबंधित जेवढे पण घटक असतात त्या सर्व घटकांचे, त्या सर्व प्रक्रियांचे अध्ययन केले जात असते. म्हणून तुलनात्मक शासन आपण म्हणून म्हटलं की तुलनात्मक शासन या अभ्यास विषयापेक्षा तुलनात्मक राजकारण या अभ्यास विषयाची व्याप्ती कशी आहे तर मोठी आहे, विशाल आहे. तर यावर हायलाईट्स करताना किंवा आपले मत मांडताना
एक लेखक आहे, एक विचारवंत आहे ब्लँडले, यांनी आपले स्वतःचे मत एक व्यक्त केलेले आहे. त्यांनी सांगितले असे दोन तुलनात्मक राजकारणाचे त्यांनी असे दोन पैलू सांगितलेले आहेत. ठीक आहे, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल म्हणजे उदग्र आणि समस्तर. ठीक आहे, तर ते काय म्हणत आहेत की त्यांनी आपले मत सांगताना काय म्हटलेलं की तुलनात्मक राजकारणाच्या असे दोन पैलू आहेत. एक म्हणजेच काय तर उदग्र, ज्याला आपण व्हर्टिकल म्हणतो, आणि दुसरं म्हणजेच काय तर हॉरिझॉन्टल, ओके, ज्याला आपण समस्तर म्हणतो. ओके, तर उदग्र आणि समस्तर सांगताना काय त्याला काय म्हटलेले आहे की जसं एखादं एक्झाम्पल फॉर एखाद्या राष्ट्राची जसं 3 लेवल असतात. आपण एखाद्या राष्ट्राचा अभ्यास करताना 3 लेवलमध्ये अभ्यास करत असतो, एक राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक लेवल. ओके, त्या तिन्ही पातळ्यावर कार्यरत असणारं जी राजकीय व्यवस्था आहे, जी राजकीय संस्था आहे, त्यांना प्रभावित करणारे जेवढे काही व्यवहार आहेत त्याच्या तुलनात्मक अध्ययन, असा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यास विषयाचा उदग्र पैलूचा अर्थ होतो. म्हणजेच काय, एखादा शासन व्यवस्थेचा अध्ययन जेव्हा आपण तिन्ही पद्धतीनं करतो, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक, या तिन्ही पातळीवर कार्यरत असणाऱ्या राजकीय संस्था आणि त्यांना प्रभावित करणारे व्यवहार यांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजेच काय तर उदग्र पैलू होय. ओके, तर समस्तर पैलूचा अर्थ काय असते तर एखाद्या देशाच्या निरनिराळ्या कालखंडातील सरकारचे तुलनात्मक अध्ययन. काय म्हणत आहे, एखाद्या देशाच्या निरनिराळ्या कालखंडातील सरकारचे तुलनात्मक अध्ययन आणि संपूर्ण जगातील समकालीन म्हणजे वर्तमानकालीन सरकारचे तुलनात्मक अध्ययन, याचाच अर्थ काय होत असते तर समस्तर पैलू. एका साईडला आपण हे लक्षात द्यायचं की उदग्र पैलू काय होत असते की एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक या तिन्ही पातळ्यावर कार्यरत असणाऱ्या राजकीय संस्था आणि त्याने प्रभावित करणारे घटक किंवा व्यवहार यांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजे उदग्र पैलू होय. तर समस्तर म्हणजेच काय तर एखाद्या देशाच्या निरनिराळ्या कालखंडामध्ये त्या सरकारचे तुलनात्मक अध्ययन आणि संपूर्ण जगातील समकालीन म्हणजे वर्तमानकालीन सरकारचे तुलनात्मक अध्ययन जी शासन व्यवस्था करत असते त्याला आपण समस्तर पैलू असे म्हणतो. ठीक आहे, ब्लँडलेने तुलनात्मक राजकारणाचे 2 पैलू सांगितलेले आहे. एक उदग्र म्हणजेच व्हर्टिकल आणि दुसरा म्हणजेच काय तर समस्तर म्हणजेच हॉरिझॉन्टल. ओके, अशा पद्धतीने आपण तुलनात्मक राजकारणाचे ब्लँडलेने 2 पैलू काय आहेत ते आपण पाहिले. ओके, त्यानंतर आपण पाहू शकतो की अध्ययनाच्या मानाने तुलनात्मक शासन आणि राजकारणाचे काय मत आहे तर त्यामध्येच काय जसं इंटरनॅशनल संघटना आहे किंवा आपण जसा इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, जेव्हा आपण हा चॅप्टर्स किंवा हा कंटेंट जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये आपल्याला विविध संघटना, विविध ऑर्गनायझेशन्स आपल्याला दिसतात. ओके, त्याच पद्धतीने आपण जसं तुलनात्मक अभ्यास करतो त्यामध्ये देखील आपल्याला काही ऑर्गनायझेशन दिसतात, काही संघटना दिसतात. ते आपण पाहू शकतो जसं शेतकरी संघटना, विद्यार्थी परिषद, युवक काँग्रेस, या संघटनामधील किंवा हे संबंध गट राजकीय प्रक्रियांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजे सूक्ष्म स्तरावरील अध्ययन होय. सूक्ष्म स्तरावरील अध्ययन म्हणजेच काय, टायटल आपल्याला दिली आहे, सूक्ष्म अध्ययनाचे सूक्ष्म आणि स्थूल असे 2 प्रकार असतात. अध्ययनाचे किती प्रकार असतात? 2 प्रकार. एक स्थूल म्हणजे मॅक्रो आणि एक सूक्ष्म म्हणजेच मायक्रो. तर यामध्ये काही संघटना सांगितलेल्या आहेत जसं शेतकरी संघटना, विद्यार्थी परिषद, युवक काँग्रेस. या संघटनामध्ये हे संघटना काय असतात तर फक्त आपले हित जोपासणे, फक्त काय असतात फक्त हित जोपासणे, यायला प्रत्यक्ष राजकारणामध्ये सहभाग होण्याचं काही इंटरेस्ट नसते. ओके, म्हणून आपल्याला हित संबंधीय गट म्हणतो. तर हे संपूर्ण हित संबंधीय गट काय असतात हे राजकीय प्रक्रियांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजेच हे जेवढे जे गट आहेत हे राजकीय प्रकारांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजेच काय तर सूक्ष्म स्तरावरील अध्ययन होय. ओके, तर काही काय तर दक्षिण आशियातील देशामध्ये मतदान वर्तन, स्त्रियांचा सहभाग, निर्वाचन प्रक्रिया यांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजेच काय तर स्थूल स्तरावरील अध्ययन होय. आपण पाहिलं की अध्ययनाचे 2 प्रकार, एक स्थूल मॅक्रो आणि एक सूक्ष्म मायक्रो. ठीक आहे, तर मॅक्रो म्हणजेच काय तर जे संघटना आहेत, जे हितसंबंधीय गट आहेत, ठीक आहे, त्यांच्या सूक्ष्म त्यांच्या तुलनात्मक अध्ययन म्हणजे राजकीय प्रक्रियांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजे सूक्ष्म स्तरावरील अध्ययन होय. जे आशिया खंडातील, आशिया देशातील जे मतदान वर्ग, स्त्रियांचा सहभाग, निर्वाचन प्रक्रिया यांचे तुलनात्मक अध्ययन म्हणजेच काय तर स्थूल स्तरावरील अध्ययन होय. ओके,
यानुसार आपल्याला असं विविध पद्धतीने किंवा विविध टप्प्यामध्ये आपल्याला तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती पाहता येते. जसं आपण पाहू शकतो की पहिला पॉईंट्स आहे की राजकीय व्यवस्थेभोवती असणाऱ्या पर्यावरणाचा अभ्यास. दुसरा पॉईंट्स आहे राजकीय संस्थेचा अभ्यास. नेक्स्ट पॉईंट आहे औपचारिक व अनौपचारिक प्रक्रियांचा अभ्यास. ओके, त्यानंतरचा आपण पॉईंट पाहू शकतो की जो मेन्स आपल्याला पॉईंट आहे की तुलनात्मक शासन आणि राजकारण अभ्यासाचे महत्त्व. तुलनात्मक शासन आणि राजकारण या अभ्यासांचे महत्त्व. फर्स्ट पॉईंट पाहिला होता आपण की तुलनात्मक राजकारणाचे शासन आणि राजकारणाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती देखील पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे की तुलनात्मक शासन व राजकारणाच्या अभ्यासाचे महत्त्व. मी आपण पुन्हा सांगत आहे की काहीही लेखकांनी तुलनात्मक राजकारणाच्या 4 शाखा जे सांगितलेली आहे, तर काही विचारवंताचं असं म्हणणं आहे की ते 4ही शाखा एक आहेत आणि काही लेखकांचं म्हणणं असं आहे की ते 4ही शाखाही वेगवेगळे आणि भिन्न स्वरूपाचे आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या अभ्यासाचे काय महत्त्व आहे आपल्या राज्यशास्त्र दृष्टिकोनातून ते आपण पाहू शकतो. तर ते विविध प्रकारचे महत्त्वाचे असू शकतात. जसं लोकांच्या राजकीय वर्तनव्यवहाराचे ज्ञान वाढू शकते, राजकीय व्यवस्थेच्या वैशिष्ट्याची कार्यमीमांसा करू शकतात, वस्तुनिष्ठ मूल्यांकन करू शकतो, सैद्धांतिक पातळी उंचावत असते, राजकीय संस्थांचा विकास होत असतो. तर वस्तुनिष्ठ मूल्यांकन काय आहे? ठीक आहे, तर कोणत्याही एका देशातील राज्यव्यवस्थेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन. तर आता आपल्याला 2 राष्ट्र अभ्यासायचे आहेत, इंग्लंड आणि अमेरिका. ओके, तर तुलनात्मक अभ्यास करताना आपण पहिल्यांदा एक राष्ट्र अभ्यासू, मग तोच कंटेंट दुसऱ्या राष्ट्रामध्ये आहे काय ते आपण पाहू. म्हणजेच काय, तर एका वेळेस आपण दोन्ही ट्रॅकनं चालू दोन्ही ट्रॅकनं चालायचा अर्थ म्हणजेच काय, तर एका वेळेस दोनही राष्ट्रांचा अभ्यास आपल्याला ॲट अ टाईम करायचा आहे तुलनात्मक करून. म्हणून सांगितलं की वस्तुनिष्ठ मूल्यांकन करायच्या वेळेस काय करायचं असते की कोणत्याही एका देशातील राज्यव्यवस्थेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन, तिची तुलना अन्य देशातील राज्यव्यवस्थेशी केल्याशिवाय होऊ शकत नाही. क्लिअर? म्हणजे सर्वप्रथम आपल्याला एका देशाच्या राज्यव्यवस्थेची वस्तुनिष्ठ मूल्यांकन करायचं असते, म्हणजे एका राष्ट्राचा अभ्यास करायचा असते आणि तिची तुलना जो दुसरा राष्ट्र आहे किंवा अन्य देशातील राज्यव्यवस्थेशी केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, तर वस्तुनिष्ठ मूल्यांकन म्हणतो. दुसरा पॉईंट्स काय आहे महत्त्वाचा तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या अभ्यासाच्या महत्त्वाचा, की राजकीय व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांची कार्यकारण मीमांसा. म्हणजे आपण त्याच्या काय कारणांना अभ्यास करू शकतो, तर प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थेची अन्य देशातील राजकीय व्यवस्थेपेक्षा काही ना काही वेगळी असते. क्लिअर आहे? आपण तुलना त्याच्यासाठीच करतो की दोन्ही राष्ट्रांचे काहीतरी शासन व्यवस्था म्हणा या कार्यकारण व्यवस्था म्हणा राजकीय व्यवस्था म्हणा दोन्ही इंग्लंड आणि अमेरिकेची वेगळी असेल. ठीक आहे, जसं आपण पहिला पॉईंट म्हणजे पाहिलं की वस्तुनिष्ठ मूल्यांकन. पहिला आपण एका राष्ट्रांचा अभ्यास करू वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि तिची तुलना दुसऱ्या राष्ट्राची केल्याशिवाय होऊ शकत नाही. तर तिची दुसरा पॉईंट्स काय म्हणते, कार्यमीमांसा काय असेल, तर जेव्हापर्यंत प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थेची अन्य देशातील राजकीय व्यवस्थेपेक्षा काही ना काही वेगळी अशी वैशिष्ट्ये असतात. साधी गोष्ट आहे. जसं आपण पाहिलं की कार्यकारी मंडळामध्ये इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये राजा, मंत्रिमंडळ, प्रिव्ही काउन्सिल यांचा समावेश असतो. ठीक आहे, तर आपण पाहू शकतो की अमेरिकेच्या मंत्रिमंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ याचा समावेश असतो. म्हणजे मंडळ सेम आहे कार्यकारी मंडळ, परंतु त्यामध्ये जे नेतेगण आहेत, जे लीडर्स आहेत, जे कार्यकारी लोक आहेत, जे राज्यसंस्था, जे शासन व्यवस्था आहे ते बदलली. बरोबर आहे? म्हणून आपण म्हणू शकतो की प्रत्येक देशाची जी राजकीय व्यवस्था आहे ते अन्य देशाच्या राजकीय व्यवस्थेपेक्षा काही ना काही भिन्न असतेच. ओके, थर्ड पॉईंट्स आपण काय पाहू शकतो महत्त्वाचं, की लोकांच्या राजकीय वर्तन व्यवहाराचे ज्ञान. म्हणजेच काय, तर सर्वसामान्य लोकांसाठी तुलनात्मक शासन व राजकारण या विषयाच्या अभ्यासाला महत्त्व आहे. म्हणजेच सर्वसामान्य लोकांसाठी तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या अभ्यासाला महत्त्व आहे. म्हणजे आपण असंच म्हणू शकतो का, जे राज्यशास्त्राचे गाढ अभ्यासक आहेत त्याच्यासाठीच फक्त तुलनात्मक राजकारण शासन आहे, तर नाही. आपण असं बिलकुल म्हणू शकत नाही की फक्त तुलनात्मक शासन आणि राजकारण हे फक्त
गाढ अभ्यासकासाठी गाढ अभ्यास जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठीच आहे, तर प्रत्येक जे सामान्य नागरिक आहेत, ते सामान्य लोक आहेत, त्यांच्यासाठी देखील तुलनात्मक शासन आणि राजकारण हा तेवढाच इफेक्टिव्ह आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे, जेवढा एखादा शास्त्रज्ञ आहे, जेव्हा एखादा लेखक आहे. ओके, तितकाच महत्त्वाचा आहे एक सामान्य नागरिकासाठी देखील तुलनात्मक शासन आणि राजकारण आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने असं आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाचे विविध महत्त्व पाहू शकतो. तर ज्या पद्धतीने अध्ययनकर्त्याचा लाभ देखील त्यामुळे होऊ शकतो. धोरण निर्धारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. सैद्धांतिक पातळी उंचावत असते. आता सैद्धांतिक पातळी कशी उंचावत असते, तर राज्यशास्त्रीय विवेचनाचे वर्तनात्मक स्वरूप आता पूर्वीपेक्षा बरेच कमी झाले आहे. आपण असं का म्हटलं, उदाहरण पाहू. तुलनात्मक अध्ययनामुळे राज्यशास्त्रीय विवेचन हे आता अधिक विश्लेषणात्मक स्वरूपाचे झाले. म्हणजेच काय, आपण पाहिलं की 1950 पूर्वी त्यांच्या म्हणजे तुलनात्मक शासनाचा आणि राजकारणाचा फक्त विकास व्हायला लागला होता, सुरुवात झालेली होती. परंतु 1950 नंतर काय, तर त्याला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आधी जसा फक्त संकुचित स्वरूप प्राप्त होता, आता त्याच्या विश्लेषणात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच काय, त्यांची पातळी ह्या का झाली, खालावली की उंचावली, ऑब्वियसली उंचावली. म्हणून शासन आणि तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय सांगितला आहे की सैद्धांतिक पातळी त्यांची काय आहे, तर उंचावली. ओके. आणि लास्ट पॉईंट आपण पाहू शकतो की राजकीय संस्थांचा विकास. ह्या पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे की तुलनात्मक शासन आणि राजकारणाचे महत्त्व आणि व्याप्ती. ओके. नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू आपण. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.